प्रत्येक नात्याचा म्हणजे त्याची आपली एक ब्युटी आहे, त्याची आपली एक गरज आहे आणि म्हणून फ्रेंडशिप महत्त्वाची आहे. फ्रेंडशिप डझंट मीन तुमच्याकडे 20 लोक तशी पाहिजेत, पण 1, 2, 3 लोक पण आहेत किंवा एक पण कोणी आहे दॅट इज इनफ, जिथे मी माझी वल्नरेबिलिटी बोलू शकते, जिथे मला इमोशनल सपोर्ट मिळेल. सो काही फ्रेंडशिप्स ज्या अशा ड्रेनिंग असतात, इज इट ओके टू एंड देम, कॉन्शियसली एंड देम? किंवा बोलताना काही बोलून जाते माझी मैत्रीण, ती विचारच करत नाही आहे की मला ते कसं दुखेल, हर्ट होईल. दॅट्स अ बोल्ड स्टेटमेंट टू मेक, बट आय विल मेक दॅट स्टेटमेंट. प्लॅटॉनिक फ्रेंडशिप काय आहे हे नेमकं? 40पर्यंत माणूस खूप कन्झ्युम्ड होऊन जातो, खूप एनर्जी त्याला न कळता त्याची ड्रेन झालेली असते. हे प्लॅटॉनिक फ्रेंडशिप तशी राहील खूप काळ, ह्याच्यासाठी दोन्ही लोक खूप क्लिअर पाहिजेत आणि बाउंड्रीज खूप क्रिस्पपणे क्लिअर हवे आहेत. म्हणजे तुम्ही मला विचाराल की फिमेल फ्रेंडशिप्स असायलाच पाहिजेत, बिकॉज व्हॉट दे बोथ हॅव टू ऑफर टू इच अदर कदाचित ते नॉर्मल म्हणजे रिलेशनशिप्समध्ये ते नाही होणार. स्पेसिफिकली आपण ज्या एज ग्रुपबद्दल बोलतोय, म्हणजे 40 नंतर ते अवघड आहे होणं. तर काय बाउंड्री नाही क्रॉस झाली पाहिजे. म्हणजे आय एम शुअर 40शीत आपल्याला ह्याची अवेअरनेस असते. टू मच आहे एका माणसाकडनं एवढी अपेक्षा, आणि मग तिथे नाती ड्रेन व्हायला सुरुवात होते. स्विच ऑन द माईक, रेकॉर्ड अँड सेंड, बिकॉज त्यात जे कनेक्ट आहे ते टाईपमध्ये नसेल, पण जे भावनिक तुमच्या गरजा आहेत ज्या टाईपच्या, स्पेसिफिकली फिमेल्सच्या आहेत, कदाचित त्यासाठी मैत्री लागेल, फ्रेंडशिप लागेल तुम्हाला. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. लहानपणीची मैत्री ही खूप सहज असते, म्हणजे शाळा, डब्बा, खेळ आणि नकळत मिळणारा एक भावनिक आधार हे खूप छान असतं. पण जसं जसं आपण मोठं होतो, व्यस्त होतो, तसं तसं या मैत्रीचं स्वरूप बदलत जातं. काही मित्र फक्त हाय हॅलो पुरती उरतात. अगदीच, आणि मग नवीन मैत्री करणंही कठीण जातं. आणि म्हणूनच या भागात आपण बोलणार आहोत ॲडल्टहूड मधल्या फ्रेंडशिपबद्दल. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत जुही देशमुख. शी वर्क्स इन सायकोलॉजी डिपार्टमेंट ॲट सावित्रीबाई फुले, पुणे युनिव्हर्सिटी. वेलकम जुही. थँक्यू सो मच. तुझं खूप खूप स्वागत आहे सॅसी सखीमध्ये. थँक्यू मला बोलवण्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. ओके, तर आजचा आपला विषय आहे ॲडल्टहूड मधली फ्रेंडशिप. जसं जसं आपण मोठं होत जातो, आपलं लाईफ खूप बिझी होत जातं आणि जुन्या मित्रमैत्रिणींशी कनेक्ट म्हणजे व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स किंवा स्टोरी टाकली असेल त्याला लाईक केलं तेवढ्यापुरतंच राहतं ते कनेक्ट, त्याच्यापेक्षा जास्त काही राहत नाही. ऑल द मूवीजमध्ये खूप छान दाखवतात की ते भेटतात, रोड ट्रिपला जातील, पण रिअल लाईफमध्ये तसं काही होत नाही. तर हा डिस्कनेक्ट कसा टाळता येईल? काय आहे ना, जेव्हा आपण मैत्री ह्या शब्दाचा वापर असं बघतो की नॉर्मल आयुष्यात माणूस किती फ्रेंडशिपमध्ये किती इन्वॉल्ड आहे, त्यात सगळ्यात मोठा प्रश्न काय होता ना, त्याची प्रायोरिटीज काय आहेत. तुम्ही आजच्या जीवनात बघाल तर स्पेसिफिकली जो एज ग्रुप ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहे ते सगळे कामात असतात. त्यांच्या प्रायोरिटीज ठरलेल्या प्रायोरिटीज असतात, बाउंड्रीज ठरलेल्या असतात. काम आणि सगळ्यात त्यात महत्त्वाचं असतं कुठल्या कामात आहेत, व्यवसाय काय आहे, प्रोफेशनल डिमांड्स काय आहेत. प्रोबॅबली 30-35चा एज ग्रुप असा असतो जिथे तुम्हाला स्वतःला स्टॅब्लिश करायचं त्या कामात आणि द करिअर. एक्झॅक्टली, राईट. आणि मग त्या ह्याच्यात तुमची सगळी एनर्जी त्या कामात असते. त्याच्या पॅरलल असं असतं की मॅरिड लाईफ, मुलं, आईवडील, मग तुमचे प्लॅन्स, घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, स्वतःला स्टॅब्लिश करायचं आहे, फायनान्शियल सिक्युरिटी हवी आहे. ह्या सगळ्यामध्ये ना फ्रेंडशिप जे त्याच्या आधी खूप महत्त्वाचा मुद्दा असतो तो बॅकसीट घेतो आणि हळूहळू तो हायरार्कीमध्ये खूप खाली जातो. कारण ना मैत्री जेव्हा म्हणायला जातो ना, तो म्हणजे एक असं नातं आहे की जिथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ऑफ टाईम हे करावंच लागेल. कुठल्याही नात्यात करावं लागेल, पण त्याच्यात काय आहे ना, तुम्ही भेटतही नाही एकमेकाला, दिसत नाही, आणि मग बोलणं पण जर कमी असेल मग ते नातं राहणार, टिकणार कशावर. सो पण नॉर्मली असं म्हणतो ना, आयुष्यात जेव्हा सगळ्या गोष्टींची एखादी EMI आहे तर मैत्रीची EMI पण भरणं गरजेचं आहे, पण ती EMI सगळे भरत नाही. म्हणून ते नातं कुठे ना कुठे हळूहळू नाही होत आणि लोकांना गरज भासत नाही असं अजिबात नाही आहे. नॉट दॅट यू डोंट वॉन्ट इट, पण मग ती प्रायोरिटी इतकी खाली जाते की मग आपल्याला वेळच मिळत नाही त्यासाठी आणि म्हणून ते मागे पडतं.
अगदी. म्हणजे बालपणी ना मैत्री करणं खूप इझी असतं. म्हणजे त्याच्यासाठी खूप एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागत नाही, विचार करावा लागत नाही. पण मग एकदा 40च्या आसपास ॲडल्टहूडमध्ये का डिफिकल्ट जातं नवीन फ्रेंड्स बनवणं? जेव्हा आपण बालपणाशी त्याला कम्पेअर करायला जातो ना, कसं आहे ना, ती फ्रेंडशिप एकदम त्याच्यात लहान मुलांना तुम्ही बघा, त्यांचे काही सेल्फ जजमेंट्स नसतात. हो, मी कुठल्या कपड्यांमध्ये आहे, माझा मूड कसा आहे, मी खाल्लंय की नाही खाल्लंय, की मला अभ्यास करायचा आहे की नाही करायचं आहे, माझ्या मित्रांनी मला फोन केला किंवा हाक मारली मग मला जायचं आहे, मग पळायचं आहे, मग खेळायचं आहे की. आणि दुसरं आहे, मुलं ना प्रेझेंटमध्ये जगतात, आपण प्रेझेंटमध्ये जगत नाही. मुलं कशी जगतात ना, आज मला काय करायचं आहे, खेळायचं आहे, आता काय करायचं आहे, कार्टून बघायचं आहे, मग तू पण डोरेमॉन बघतोस, मी पण बघते, चला मग देन वी आर टुगेदर. आपल्याबरोबर तसं होत नाही. आपल्याबरोबर काय होतं ना, सगळ्यात मोठं त्यात जे आहे, सेल्फ जजमेंट्स खूप असतात. आता मी एवढे दिवस मी बिझी आहे, आता मी सबंध वीक बिझी आहे, मग आता संडेला फोन करू का, मग आता तो फ्री असेल का किंवा ती फ्री असेल का, मग मी आत्ता तिच्याशी बोलू, मग ती रिलॅक्स करत असेल, दुपारी करायचं का, आणि मग केल्यानंतर सांगितलं भेटायचं तर मला वेळ आहे का, मग 1 तास मी ड्राईव्ह करून जाऊ का, हां. आणि मग काय होतं, खूप वेळा मग फोन करू का. आणि लोक काय करतात, फोन न करता मग एक टेक्स्ट करते, खूप आठवण जेव्हा आली. आणि मला वाटतं हा सगळ्यात डेंजरस म्हणजे पार्ट आहे ह्या सगळ्या नात्यांमधला, व्हॉट्सॲप टेक्स्ट. व्हॉट्सअप टेक्स्टमध्ये काय आहे ना, कन्व्हेच होत नाही. म्हणजे मी एक सहज एक्झाम्पल आमच्या काउन्सिलिंग सेशन्समध्ये पण देते लोकांना, की समजा तुम्हाला कोणाला काहीतरी बोलायचं आहे, सपोज तुम्हाला विचारलंस की अरे जुही आज आपण भेटायचं का, तू टेक्स्टवर कसं लिहिशील, शॅल वी मीट टुडे, मग मी काय लिहिणार, आय एम बिझी टुडे, मे बी नेक्स्ट टाइम, पोहोचतच नाही. मग त्याऐवजी एखादा कॉल असेल तर अगं तू येतेस का, मग मी काय सांगेन, अरे नाही मी लगा आज खूप बिझी आहे, पुढच्या आठवड्यात भेटूया का आपण. तर तिथे फिलिंग्स कन्व्हे होतात. ह्या फिलिंग्स तुम्ही टेक्स्ट मेसेजमध्ये कन्व्हे करू शकत नाही. मग काय आहे ना, जजमेंट, की अरे मी लिहिलं होतं आणि दुसरं टेक्स्टमध्ये खूप वेळ आहे मला उत्तर द्यायला, मी तुम्हाला मेसेज केला, समोरच्या माणसाला अर्धा पाऊण तास आहे त्याला उत्तर द्यायला, किंवा मग नाही द्यायला, वरनं स्क्रोल करून अरे बाबा उत्तर द्यायचं आहे का, नंतर करूया, हे सगळं करायला. सो यू हॅव युअर प्रीकन्सिव्ड नोशन्स. दुसरं पण प्रेझेंटमध्ये जगत नाही. लास्ट टाइम भेटलो होतो, कशाला आपण खूप लांब एवढं गेलो, दमलो येताना, दुसऱ्या दिवशी परत ऑफिस आहे, नको. किंवा भावनाही तिथे कधी कधी होतं, नाही जपल्या जात, किंवा आपल्याला जसं पाहिजे तसं सगळं वातावरण नसतं. एका एज नंतर ना माणूस, मी नॉर्मली म्हणतो असं, आपले टायटल्स घेऊन फिरतो. मी कुठल्या पोझिशनला आहे, मी कुठल्या पोस्टला आहे, किंवा मी किती तास काम करतो किंवा करते, किंवा ह्या ग्रुपमध्ये आता मला कॉमन काही मिळतं आहे का, मला जे आवडतं ते काही आहे का. आणि जर नाही तर मग मला ती इन्व्हेस्टमेंट महत्त्वाची वाटत नाही. आणि मग हळूहळू ते म्हणजे इंटरेस्ट राहत नाही आणि ती प्रायोरिटी खाली येत जाते, आणि ते खूप घडतं. आणि दुसरं कसं आहे ना, हे खूपच महत्त्वाचं आहे, स्पेसिफिकली मैत्रीमध्ये. असं म्हणतो आपण की जेव्हा आपण प्रत्यक्ष कोणाला भेटतो, म्हणजे फ्रेंड्स भेटताना काय करतील, कोणी असू दे, मेल्स असतील तर हँडशेक करतील, निदान एकमेकाला मिठी मारतील, फिमेल्स विल गो अँड हग इच अदर. आणि मग काय होतं ना, तुमच्या ब्रेनचे जे रिवॉर्ड सेंटर्स असतात ते ट्रिगर होतात. सेफ्टी म्हणजे आपल्या मेंदूचा एक भाग असतो ज्याला आपण अमायग्डाला म्हणतो, दॅट इज अ सेफ्टी सेंटर ऑफ युअर ब्रेन. मग तो सेफ्टी सेंटर आपल्याला सांगतो, अरे आय एम सेफ हिअर विथ जस्ट दॅट टच. म्हणजे फक्त त्या स्पर्शामुळे, किंवा त्या आय कॉन्टॅक्टमुळे, किंवा फक्त ज्या एक्सचेंज ऑफ स्माईल, की असं वाटतं ती समोरच्या माणसाला मी समजते आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, पण ती करायला वेळ कोणाकडे इतकी एनर्जी कोण लावणार. मग ते सगळा मुद्दा खूप तोच आहे की. आणि दुसरं जसं आपण म्हणतो प्रायोरिटीज आहेत, हेही आहे की सोशल आयडेंटिटीज, सोशल रिक्वायरमेंट्स हे पण खूप बदलतात एका वयात. मग आपल्याला कधीतरी असं वाटतं, अरे आपण अशा ग्रुपमध्ये जायचं की जिथे आपल्याला वाटतं आहे किंवा आपल्याला जे आवडते तसंच करायला मिळेल. जेव्हा फ्रेंडशिप, म्हणजे तुम्ही बघा, 15, 20, 22 वर्षांचे असेपर्यंत फ्रेंडशिपला आपण, बरं तू मूवीला जाते, नाही आवडली तर मी येते पिक्चरला, किंवा तू शॉपिंगला जाते, मग चला सगळे जाऊया, हा पार्ट संपतो. आणि मुलांमध्ये ते नसतं. ते आजमध्ये जगतायत, त्यांचे मुद्दे कॉमन खूप सिम्पल आहेत, कार्टून्स आहेत, ग्राउंड आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं डेझिग्नेटेड एरियाज आहेत. ग्राउंडमध्ये मिळणारच,
इंटरव्हलमध्ये भेटणारच, हे सगळं होणारच. किंवा घरी एखाद्याचा बर्थडे तर सगळे जाणारच, हे सगळं घडतं. पण जसं आपण मोठे होत जातो हे कमी होत जातं. आणि इव्हॅल्युएशन्स आणि दुसऱ्याला दाखवायचं नाही की मी वल्नरेबल आहे, मला त्रास आहे. मग मी आणि इतपत आहे की काउन्सिलिंग सेशन्समध्ये लोक बोलतात हे की अरे मग मी जाणार, पण मग आता ते लोक खूप मोठी माणसं झालेली आहेत, ते गाडी जी चालवतात, घर कसे आहेत. किंवा कधी कधी असं म्हणतात की अरे ते नवरा बायको दोन्ही काम करतात, आमच्याकडे आय एम द सिंगल अर्निंग मेंबर ऑफ द हाऊस, तर मला हे नाही जमत. किंवा ते जे कपडे घालून येतात तसे कपडे मी घालून नाही जाऊ शकत. म्हणजे इथपर्यंत प्रश्न आहेत. आणि ती वल्नरेबिलिटी जी ती थांबवून ठेवते. खरं म्हटलं तर कोणाला फरकच पडत नाही. हो, हे आपल्याला वाटतं असं. म्हणजे आपणही विचार केला एखादी मैत्रीण कोणी कशी आली तर ती मैत्रीण आहे, त्यांनी काय फरक पडतंय. पण त्या माणसाच्या मनात ते असतं. सो दॅट इमोशनल वल्नरेबिलिटी ती तुम्हाला कधी कधी थांबवते. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित ते मागे पडत जातं. हो, जसं आपण म्हटलं की हे सगळं मागे पडत जातं. पण एका सर्टन एजला येऊन अराउंड 40s ह्या मैत्रीची पुन्हा एकदा गरज जाणवायला लागते. मे बी आफ्टर ओव्हर अ डिकेड. तर ॲडल्टहूडमधली फ्रेंडशिप जी आहे ती त्याची काय म्हणू किंमत आपण इतक्या उशिरा का ओळखतो? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे की का इतका उशीर. आणि कसं असतं ना, तोपर्यंत जी इन्व्हेस्टमेंट असते ती ऑलमोस्ट नलिफाय झालेली असते. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे. का होतं किंवा नंतर का लक्षात येतं, काय होतं, जसं आपण आत्ता बोललो, हे आपल्याला थोडंसं जाणीवपूर्वक त्याचा विचार करावा लागेल की तुमचे जे प्रायोरिटीज आहेत ते हळूहळू बदलतात. 20 वर्षांच्या मुलीचे प्रायोरिटीज खूप वेगळे असतात, 30शीत वेगळे असतात, 35शीत वेगळे असतात. आणि दुसरं म्हणजे फिमेल बॉडी जर स्पेसिफिकली, कारण आपण फिमेल्सबद्दल जर बोलू तर फिमेल बॉडी दर 10 वर्षांनी बदलती आहे. बॉडी बदलती आहे तर हॉर्मोन्स बदलत आहेत. हॉर्मोन्स बदलत आहेत तर तुमची सोसायटल रिक्वायरमेंट, सायकॉलॉजिकल रिक्वायरमेंट आणि रिलेशनशिप्समधली रिक्वायरमेंट सतत बदलते. एक पॉईंटपर्यंत कसं असतं ना, खूप काम आहे. जसं मी आत्ता सांगितलं, कुठल्याही फिमेलला, इवन मेल्सला पण म्हणजे असं होतं की लग्न झालं आहे, काम नवीन आहे, असं आपण आत्ता म्हणालो, फॅमिली आहे, बाकी इन्व्हॉल्वमेंट्स आहेत, मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहे किंवा नवीन सगळं आहे, तर खूप एनर्जी तिथे जात असते. आणि 40शीपर्यंत माणूस खूप कन्झ्युम्ड होऊन जातो. खूप एनर्जी त्याला न कळता त्याची ड्रेन झालेली असते ह्या सगळ्या गोष्टींना जपण्यात. आणि फिमेल्सची म्हणजे मला असं वाटतं खूप जास्त आहे, कारण त्या स्वतःसाठी लास्ट प्रायोरिटी असतात. म्हणजे आम्ही नॉर्मली जेव्हा कोणाला एखाद्या सेशनमध्ये, आणि हे बघा हे कुठेही बदलत नाही म्हणजे मी समजा आता एक ग्रुपशी बोलते जे सगळे बिझनेस फिमेल्स आहेत किंवा अशा आहेत ज्या कॉर्पोरेटमध्ये काम करतात, पब्लिक सेक्टरमध्ये काम करतात किंवा NGOजमध्ये काम करतात आणि कुठल्याही हायरार्कीला काम करतात. त्यांना विचारा, शेवटचं तुम्ही घरात तुम्हाला आवडतं हे कधी केलं होतं? तर अर्ध्या लोकांकडे उत्तर नसतं. मग मुलाला काय आवडतं, मग घरच्या आईवडिलांना काय आवडतं, नवऱ्याला काय आवडतं, हे इतकं महत्त्वाचं आहे की मी हा विचारच करत नाही. तर तशी मैत्री पण होते. आपण सगळ्या गोष्टींना इतकं वर ठेवतो की हे लास्ट प्रायोरिटी होऊन जाते आयुष्यात. पण मग काय, मग असं होतं 40शीपर्यंत पोचता मोस्टली मुलं जरा इंडिपेंडेंट झालेली असतात. आता मुलं त्यांच्या वाटेला आहेत, तर जी आई नाही दिसली आणि रडावंसं वाटत होतं मुलाला, किंवा मग नाही मग तू दिसूच नको, नाही दिसली तरी चालेल, काही प्रॉब्लेम, मग दॅट्स बेटर. मग ते तसं असतं. लाईक पार्टनर्स दे आर बिझी इन देअर ओन लाईफ्स. मग सगळे एक, आणि तुमच्या बिझनेस किंवा ऑक्युपेशनचा एक प्लॅटो आलेला असतो. म्हणजे आता आपण सेटल्ड आहोत आणि इथे आहोत हे आपल्याला माहिती आहे की आता हे काम आपण करतोय, स्टेबिलिटी आली, थोडंसं वर जाऊ आणि बाकी काही डेंजर काही होणार नाही, असं थोडंसं सिक्युरिटी आलेली असते. मग तिथे सिक्युरिटी आहे. आई वडील एक अशा एजमध्ये असतात जिथे केअरची जास्ती गरज आहे. आणि केअर गिव्हिंग इज समटाईम्स म्हणजे अ टॅक्सिंग वर्क. म्हणजे त्याच्यात खराब आहे असं काही नाही आहे, पण थोडंसं दमतो माणूस. इट कॅन बी ड्रेनिंग ॲट टाइम्स. आणि बाकी तुम्ही विचार कराल तर मग सडन व्हॅक्यूम तयार होतो. ऑफिस घर आणि मग मला जी वेळ आहे तिथे कोणी नाही आहे, सगळे बिझी झालेले आहेत. आणि कोण बिझी झालेत? ज्यांच्यावर मी कदाचित आयुष्यातले 15 वर्ष तशीच लावलेत आणि आता कोणी नाही आहे.
आणि मग तिथे तो व्हॅक्यूम तयार होतो आणि तिथे तुम्हाला खरंच गरज कशाची असते? इमोशनल सपोर्ट, एक अनकंडिशनल इमोशनल बॅकिंगची गरज असते, जिथे मी आहे. सो माझा पुढचा प्रश्न तोच आहे की जसं आपण बोललो की 20s मधली फ्रेंडशिप मोरलेस कदाचित कॉलेजवाली आणि मस्ती मजा करण्यापुरती असते, आणि 30s मध्ये कदाचित ती थोडीशी तुम्ही करिअर वगैरेमध्ये फोकस्ड असाल तर तो एक गॅप होतो, आणि 40s मधल्या अडल्टहूडमधल्या फ्रेंडशिपमध्ये व्हॉट इज वन पर्सन इज ॲक्च्युली सिकिंग इन दॅट फ्रेंडशिप. सो व्हॉट इज मोस्ट रिक्वायर्ड ॲट दॅट टाईम इज इमोशनल इंटिमसी, इमोशनल सपोर्ट. इमोशनल सपोर्ट थोडासा असा जिथे हे कळत नाही, खूप वेळा लोकांना कळत नाही की आम्हाला वल्नरेबिलिटी शो करण्याची गरज आहे. तिथे करत नाही, हे सोपं नाही आहे करणं. म्हणजे मी हे सांगणं की मला घरात काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यावर लोक काय व्हॅल्युएट करतील मला माहीत नाही आहे, पण माणसाला सायकॉलॉजिकली गरज ती असते, स्पेसिफिकली बायकांना ती गरज असते. मेल्सनाही असते, त्यांना नसते असं अजिबात नाही आहे, पण फिमेल्सना कदाचित थोडी जास्ती असते. मग एक ही गरज की मला अनकंडिशनली एक्सेप्ट केलं जाईल जिथे मी आहे, आणि दुसरं मला कुठलाही रोल नाही तिथे फुलफिल करायचं आहे, मला काम नाही आहे तिथे काही, मला रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. म्हणजे आता समजा हे खूप सिम्पल वाटतं की अरे काय सकाळी डबा करायचा आहे, सगळ्यांना डबा द्यायचा आहे, पण खूप सगळ्या फिमेल्सना जेव्हा नॉर्मली आम्ही एखादा फिमेल सेशन असेल त्यांना विचारलं अवघड काय आहे, सकाळी काय करायचं. पण तुम्ही हे विचार करा, सकाळचे 20 मिनिट तुमचं कॉर्टिसॉलवरच आहे, कारण एकाला नाही आवडत, दुसऱ्याला आवडतं, आणि घड्याळ बघतोय आणि ऑफिसला लेट होत चालली आहे. म्हणजे किती वेळा असं होतं, आणि त्या प्रश्नाला कोणीच उत्तर देत नाही, करायचं काय. हां, नाही, आणि का केलं हे कोणी विचारू शकतं तुम्हाला, हेच का करता वगैरे. पण हे दररोज आहे. सर कसं होतं ना, ह्या डिमांड्स मला फुलफिल नाही करायच्या आहेत जिथे मी आहे, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ हाऊ आय फील, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ हाऊ आय एम लुकिंग. आणि ऑफिसला असं नाही जाऊ शकत, बाहेर कसं नाही करू शकत, पण त्या एखाद्या म्हणजे एक स्पेस अशी हवी आहे जिथे मी माझी वल्नरेबिलिटी बोलू शकते, जिथे मला इमोशनल सपोर्ट मिळेल, जिथे कंपॅनियनशिप असेल, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचा थोडंसं कंपॅशन असेल. कंपॅशन म्हणजे काय असेल? काय होतं, आपण 3 इडियट्समधला तो डायलॉग आहे ना की माणूस एकटा जर रूममध्ये बसलेला असेल अंधारात तर त्याला भीती वाटते, पण समजा त्याच्याबरोबर त्याचा मित्र आहे, अर्ध्या वेटचा आहे, अर्ध्या ताकदीचा आहे, पण तरी बसलेला आहे, म्हणून मग ओके आहे. कंपॅशनमध्ये असंच असतं. म्हणजे तुम्ही जाऊन मी जर असं बोलताना असं बोलले की अरे बघ ना किती प्रॉब्लेम आहे, मला सकाळी हे सगळं करून जायचं आहे आणि आज लवकर पोचायचं आहे, काम करायचं आणि यायला पण रात्री उशीर होणार आहे, कसं मॅनेज होईल. अँड इमिडिएटली वेन द अदर पर्सन सेज आय नो, लास्ट वीक माझ्याबरोबर असंच होतं, यू अंडरस्टँड दॅट यू आर नॉट अलोन. मे बी देर आर अदर्स हू आर स्ट्रगलिंग लाईक यू. मग हे जेव्हा होतं ना, ती कंपॅशनेट लिसनिंग किंवा असं हे विचार करणं की मी एकटी नाही आहेत, ही गरज त्या वयात असते. आणि दुसरं थोडंसं कोणीतरी ऐकून घेईल, जो जजमेंट करणार नाही. हे पार्टनरबरोबर नाही होऊ शकत, हे मुलांबरोबर नाही होऊ शकत, हे आई वडील नाही करणार, कारण बॅकग्राऊंड अँड कॉन्टेक्स्ट सेम आहे सगळ्यांचं. बायस्ड लुक असतो, निश्चित होणारच ना, कसं होऊ शकतं, मग ते होणारच. मग तुम्हाला गरज असते की कोणीतरी अनबायस्ड तुम्हाला ह्याच्यावर उत्तर देईल. मग खूप फिमेल्सना असं विचारतो आपण की अरे तुम्हाला गरज आहे, मग तुम्ही पार्टनरसोबत बोला किंवा काय, मग तिथे त्यांना ते नको असतं, कारण तिथे सोल्युशन फोकस्ड आन्सर्स येतील. त्याची गरज नाही आहे, ती गरज अजिबात नाही आहे. तर त्या वयात सगळ्यात जास्ती गरज हीच आहे की इमोशनल वल्नरेबिलिटी एक्सप्रेस करता आली पाहिजे. मला कुठलाही रोल नाही आहे, रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, पण मला एक्सप्रेशन आहे आणि मी कशी आहे तशी राहू शकते. हाऊ डू आय फील. मला कुठेही काही फॅब्रिकेट करायची, टोन डाऊन करायची, टोन अप करायची, अडॅप्ट करायची अजिबात गरज नसेल अशी जागा हवी असते. जशी मी आहे तशी, जशी मी आहे तशी. खूपदा कसं होतं ना की आपण फ्रेंड्ससोबत असतो, काही फ्रेंडशिप्स स्पेशली खूप मे बी खूप वर्षांपासून आपण फ्रेंड्स आहोत, बट वी फॉल अपार्ट. बट आता तो एक्सेप्टन्स की नाही आता तेवढी फ्रेंडशिप राहिली नाही आहे, किंवा कदाचित आपल्याला रूढ नसतं व्हायचं त्या फ्रेंडशिप, इव्हन दो आपल्याला ड्रेन आउट करत असतील तरी आपण जस्ट बिकॉज मला रूढ नाही व्हायचं म्हणून आपण ती निभवत राहतो ॲट टाइम्स, कधी कधी असं होतं. तर ही फ्रेंडशिप आहे की हे ऑब्लिगेशन आहे? हा ना खूप सेन्सिटिव्ह प्रश्न आहे. आता 2 गोष्टी आहेत. कुठली रिलेशनशिप स्पेशली फ्रेंडशिप जर टॉक्सिक होत चालली आहे समजा, तर एक निश्चित आहे की त्याला आपण वेळ दिलेला आहे. वेळ दिलं नाही असं होऊन
टॉक्सिक होणार नाही बहुतेक फ्रेंडशिप. का नाही होणार? कारण तुम्ही जर इतकं इन्व्हेस्टच करत नसाल, आपण वेळ सपोज बरोबर स्पेंड करत नाही आहोत, किंवा असे काही डायलॉग्स किंवा एक्सचेंजेस नाही ज्याच्यात ड्रेनिंग होईल काहीतरी, तर मग त्या लेवलला कदाचित पोचणार नाही, कदाचित म्हणजे नॉर्मली नाही पोचणार. पण समजा आता एखादी फ्रेंडशिप आहे जी आहे आणि तुम्ही वेळ देत नाही म्हणूनच ड्रॅगिंग आहे, किंवा म्हणूनच तिथे थोडंसं नेगेटिव्हिटी येते आणि त्रास, त्याच्यात काय करा, म्हणजे मेन प्रॉब्लेम बघा कसं आहे ना, जिथे जिथे हे स्टॅग्नेशन येत जाईल किंवा त्रास होते त्याच्यातनं विड्रॉ करणं हे सगळ्यात म्हणजे उत्तम मार्ग आहे कोणासाठी पण. करता येत नाही त्याचं कारण कसं आहे ना, स्पेसिफिकली मला असं वाटतं हे इंडियामध्ये खूपच कॉमन आहे. का असं आहे? आपल्याला ना जनरेशनल सायकी आपली अशी आहे, म्हणजे तुम्ही का लहानपणापासून आई आजी सगळे आपल्याला कसं बोलत असतात, नाती टिकवायची असतात, हां नात्यांमध्ये एफर्ट करावं लागतं, नात्यांमध्ये अडॅप्ट करावं लागतं, थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं की काही होत नाही. मग हे जर रूल नाही सांगत कोणी की हे कोणाबरोबर करायचे आणि कितपत करायचे, कितपत करायचं तेही एक्झॅक्टली. तुम्ही करा चला थोडाफार, पण किती, कोणाकोणासोबत, म्हणजे खरंच असं आहे का की प्रत्येकासोबत तुम्ही हे करणार? तर एवढी इमोशनल रिझर्वॉयर आहे का तुमच्याकडे? समजा तुम्ही मला जर समजा माझ्याशी तुम्ही आत्ता 500 रुपये तू मागतेस, पण माझ्याकडे असले तर पाहिजे तुला द्यायला, नाहीच आहे तर मी कशी देणार? पण तो इमोशनल रिझर्वॉयर आहे का माझ्याकडे की इतक्या लोकांच्या सगळ्या गरजा मी केटर करू शकते? मग पहिलं जर माहिती पडते की हे आहे तर त्याच्यातनं बाहेर निघायला पाहिजे. पण का निघत नाही? हा कारण आहे सगळ्यात मोठं कारण, की नाती जोडून ठेवणं हे चांगल्या माणसाचं गुण असतं आणि जे तोडतात ते सेल्फिश असतात किंवा खराब असतात, किंवा ते म्हणजे असं होतं की, आणि दुसरं खूप मेमरीज असतात आपल्याबरोबर. जेव्हा कुठल्याही नात्याला खराबच मेमरीज आहेत असं नाही होत, पण चांगल्या ज्या मेमरीज असतात ते आपल्याला होल्ड बॅक करून ठेवतात. पण त्याच्यात गरज काय आहे की कशाची आहे? एक जसं आपण म्हणतो ना, बँकेत जाताना पासबुक असते बँकची, त्याच्यात डेबिट आणि क्रेडिट हे दोन्ही असतात. फक्त डेबिटचा अकाउंट नसतो आणि फक्त क्रेडिटचाही नसतो. थोडासा तो कॉस्ट बेनिफिट अनालिसिस माणसांनी जरा प्रॅक्टिकल राहून केलं पाहिजे, की मी एकटी त्या नात्यात ॲड करते का? एम आय द ओनली वन हुज पोरिंग इन टू द कप? दुसरा समोरचा माणूस पोर करतोय का? आणि कधी कधी पोर करतोय पण ड्रेन पण तितकंच करतोय, मग मला त्याच्यात राहायचं आहे का? हे सगळं ना जेव्हा तुम्ही माइंडफुल राहात तेव्हा होणार. आपण खूप वेळा काय होतं ना, इतका वेळच नाही आपल्याकडे, प्रेझेंटमध्ये आपण नाहीच राहत. मग तिने माझ्यासाठी आधी काय केलं आहे किंवा त्याने माझ्यासाठी आधी काय केलं आहे, मग आता खराब करण्याने किंवा नाही बोलण्याने काय होणार, मग त्या भीतीत मी असते आणि त्या भीतीत आपण ते करत नाही. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यात, ह्युमन बिहेवियर इज लाईक दॅट, वी आर हार्डवायर्ड फॉर नेगेटिव्हिटी. म्हणजे आता समजा मी किती कोणाला सांगितलं की अरे खूप सुंदर गार्डन आहे, आपण छान एका बागेत फिरायला जातो आहे, तिथे सुंदर फुलं आहेत, फुलपाखरू आहेत, वास चांगला आहे, वारा चांगला आहे, पण तिथे एक मोठा ॲनाकॉन्डा पण आहे, गायब झाला नाही इमिजिएटली, वारं फूल भील गायब. तेव्हा आपल्याला एकच वाटतं, युअर सर्व्हायवल इन्स्टिंक्ट इज व्हेरी हार्ड. आणि मग काय होतं, ती सर्व्हायवल इन्स्टिंक्ट आपल्याला काय सांगते, माणसं पाहिजेत, लोक हवी आहेत, यू आर अ सोशल ॲनिमल, वी आर अ सोशल ॲनिमल. मग आपल्याला काय वाटतं, नाही जाऊ दे, कोणीच राहणार नाही, मग 1-2 जे आहेत ते राहू दे, असा विचार पण आपण करायला जातो. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ते टॉक्सिसिटीमध्ये राहत जातो आणि त्यातनं बाहेर पडतच नाही. पण मग कुठे पडायचं? आणि सगळ्यात ह्याच्यात खराब जे आहे, आयरॉनिकल, आपल्याला ही ट्रेनिंग कोणी देत नाही. मी सतत म्हणते, एकदम पहिली दुसरीत असताना फिजिकल फिटनेस किंवा PT पिरियड हे शाळेत असतं, पण मेंटल ट्रेनिंग पिरियड कुठे आहे? ही चॉईस आहे. तुम्हाला वाटलं सायकॉलॉजी शिकायची तर मग शिका. म्हणजे आज तरी आपण ह्या मुद्द्यांवर बोलतोय, पण मला वाटतं 10 वर्ष आधी कोणी बोलत पण नव्हतं ह्यावर. तर मग हे कोण सांगणार की कुठे रिलेशनशिप टॉक्सिक होत आहे, कुठे अवघडतंय ते, कुठे आपण एक स्टेप मागे आलं पाहिजे, किंवा एकदम एंडमध्ये जाऊन नात्यांना कधी कधी तोडायची पण गरज नसते. म्हणजे मे बी इट्स लाईक टेकिंग अ पॉज, थोडंसं रिलॅक्स. लाईक आय रिअली लाईक, आम्ही सायकोथेरपीमध्ये हे वापरतो की ठंडा करके खाओ. इमिडिएट रिॲक्शन्स, इमिडिएट सोल्युशन्स ते न करता जरासं गार होऊ द्यायचा काही गोष्टींना, विचार करायचा आणि मग बघायचं मला खरंच नको आहे का हे खूप महत्त्वाचं आहे.
सो काही फ्रेंडशिप्स ज्या अशा ड्रेनिंग असतात, इज इट ओके टू एंड देम, कॉन्शियसली एंड देम? ॲब्सल्युटली, मोर दॅन ओके टू एंड देम. सी कसं आहे ना, मी परत तेच बोलते की आपल्याला इतकं असं ना कॅटेगरायझेशन केलेलं आहे की हॅपीनेस, जॉय, कंपॅशन, हेल्पिंग, दे आर व्हेरी गुड इमोशन्स. आणि अँगर, जेलसी, इरिटेशन हे म्हणजे थोडंसं सेल्फिश होणं हे खराब आहे. आता देवाने इमोशन सगळेच दिलेत ना, म्हणजे हे खराब आणि हे चांगले कसे? जे आहे ते तुमचाच भाग आहे, फक्त ते एक्सप्रेस कसे करायचे हे महत्त्वाचं आहे. पण ते खराब आहे तसं यू कॅन फील जेलस, हाऊ यू एक्सप्रेस इट इज मोर इम्पॉर्टंट. ती म्हणजे तो इमोशन आहेच ना, त्याला आपण एकदम नाहीचं असं तर म्हणू शकत नाही. राग आला आहे हे कसं म्हणजे, पण थोडंसं जर आपण परत तेच म्हणतो, आपण त्याला थोडंसं ऑब्झर्व करायला गेलो ना तर कळतं मग हे का वाटतंय आपल्याला. तर म्हणा टॉक्सिक, मग टॉक्सिकमध्ये काय वाटतंय? मला राग येतोय, कशाचा येतोय? मला ड्रेनिंग वाटतंय, काय ड्रेनिंग वाटतंय? माझ्यावर डिमांड्स जास्ती आहेत, मला अनलव्ड वाटतंय त्या रिलेशनशिपमध्ये, मला असं वाटतं ह्या मैत्रीत मी समबडी इज नॉट केअरिंग इनफ फॉर मी, किंवा बोलताना काही बोलून जाते माझी मैत्रीण, ती विचारच करत नाही आहे की मला ते कसं दुखेल, हर्ट होईल. किंवा कधी कधी असं आहे की जे तिच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात आहे ते इतकं वेगळं वेगळं आहे की मला कुठेतरी त्याच्यात साम्य करता येत नाही आहे. आय एम नॉट एबल टू रिलेट विथ लॉट ऑफ थिंग्स, आणि म्हणून मला हे नको वाटतं आहे. तर तुम्ही जेव्हा रिझन करत नाही ना तेव्हा प्रोबॅबली एंडिंग अवघड होतं, की त्याला संपवणं किंवा थोडं ब्रेक घेणं आपल्याला अवघड होतं. पण तो विचार केला पाहिजे, आणि का करताय तुम्ही करा, म्हणजे नॉट दॅट यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, यू शुड डू इट, बट वाय आर यू डुईंग इट? प्लीज बी व्हेरी शुअर ऑफ दॅट. म्हणजे चक्क एखादा पेपर पेन्सिल घेऊन लिहायची वेळ आली तरीही करावं. काय काय प्रॉब्लेम्स आहेत मला त्यात, आणि हे 4, 5, 6 प्रॉब्लेम्स आहेत, आणि त्यांचा मॅग्नेट्यूड पण खूप जास्त आहे. मला नाहीच करायचं हे करणं खूप गरजेचं आहे. पण परत मग आपल्याला इतका वेळ कोण घालवेल त्याच्यात, पण तो घालवावा लागेल, तुमचं मन आहे त्यात. राईट. अगदी. सध्या ना एक नवीन ट्रेंडिंग वर्ड म्हणू किंवा कॉन्सेप्ट आहे, प्लॅटॉनिक फ्रेंडशिप. काय आहे हे नेमकं? हो, प्लॅटॉनिक फ्रेंडशिप असं आपण म्हणायला गेलो तर हा खूप जुना कॉन्सेप्ट आहे. भारतात त्याला इतकं म्हणजे क्लिअरली कधी बोललं गेलेलं नाही आहे. का नाही बोलत त्याला? परत तेच आपली एक जनरेशनल सायकी आहे, एक कल्चरल इव्हॉल्युशन आहे, आणि त्यात आपल्याला आपले रूल्स सांगितलेले आहेत. स्पेशली फिमेल्सना तर त्याची म्हणजे लिस्ट आहे, कसं वागावं, कसं नाही वागावं, कोण मित्र असू शकतात, आणि 7:30पर्यंत घरात यायचं. आता मला वाटते काळ बदलत चालला आहे, पण तरीही मला नाही वाटत की काही रूल्स आहेतच. आणि आम्हाला लहान असताना आम्ही क्वेट स्कूलमध्ये होतो, पण तरी असं होतं की मुलांसोबत बाहेर जर गेलं असाल तर 7:30पर्यंत घरात यायचं, मग कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही. आणि आजही आई वडील न करता ते सांगतात. आणि काय होतं ना, त्यांनी एक जनरेशनल सायकी तयार होते, म्हणजे फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट इट इज बीन पास्ड ऑन विदाउट यू इवन नोईंग इट. तुम्हाला कळत पण नाही. आणि ती सायकी जी आहे ना ती कुठेतरी आपल्याला म्हणजे ह्याला एक्सेप्ट करायला थांबवते. पण प्लॅटॉनिक फ्रेंडशिप आहे काय? एक अशी फ्रेंडशिप जिथे खूप एकमेकासाठी रिस्पेक्ट आहे, खूप अटॅचमेंट आहे, इमोशनल इंटिमेसी आहे फॉर शुअर, स्ट्रॉंग इमोशनल इंटिमेसी आहे, खूप सपोर्ट आहे एकमेकाला दुसऱ्याचा, आणि मोस्टली इन 99% केसेस दिस इज इन ऑपोजिट जेंडर्स. पण तिथे कुठलाही रोमॅन्टिक अँड सेक्शुअल इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्याला आपण प्लॅटॉनिक फ्रेंडशिप म्हणू. सो पण अपोजिट जेंडरबद्दल बोललो तर आजही आपल्याकडे स्त्री आणि पुरुषांमधली एक मैत्री त्याच्याकडे थोडं वेगळ्या नजरेने बघितल्या जातं. म्हणजे तो मैंने प्यार कियाचा जो डायलॉग आहे की एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं हो, तो अजूनही रिलेव्हंट वाटतो लोकांना. म्हणजे खूपच कमाल आहे, आयरॉनिकल. हा, म्हणजे त्याच्याकडे थोडं वियर्ड बघितल्या जातं. सो का होतं हे? परत तेच की ते आपल्याला ते जे आता आपण बोललो ना, सगळ्यात मोठा रोल ह्याच्यात एक आमची जी कल्चरल लर्निंग आहे त्याची. बघा कसं आहे ना, आधीच्या काळात ते योग्यही होतं कदाचित. का योग्य होतं? सेटअप तसेच होते, बाउंड्रीज क्लिअर नव्हत्या, वातावरण वेगळं होतं, बायका तेवढ्या काम करायला बाहेर पडायच्या नाही, आणि मग त्यांची सेफ्टी हा मोठा मुद्दा होता. म्हणून तसं काही त्या काळात असेल ओके. पण एक पॉईंट नंतर त्याला म्हणजे हे अशक्य आहे होणं की फ्रेंडशिप नाही होणार, किंवा असेल तर ती एकदम रोमॅन्टिक लव्हकडेच जाईल, किंवा त्याच्यात सेक्शुअल इन्व्हॉल्वमेंट्स होतीलच. हे जरा म्हणजे मला असं वाटतं खूप जनरलायझेशन आहे.
हे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याच कारणाने आहे, कारण लर्निंग्स अशा आहेत आणि दुसरा मीडिया, हे जे आता आपण असं बोललो, मग ते दाखवणारच तसंच की झालं एक पॉईंटपर्यंत फ्रेंडशिप अँड देन वन ऑफ देम फॉल्स इन टू लव्ह, और आफ्टर अ पॉईंट ऑफ टाइम त्याच्यात एक मुवमेंट असेल, वीक मुवमेंट, वेअर दे गेट इन टू सम सेक्शुअल और मे बी फिजिकल इंटिमेसी, ते होईल. तर हा मीडियाचा खूप मोठा रोल आहे. पण आता बघा, ह्याच्याकडे बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह हाही आहे की त्याला नाकारता येत नाही. दॅट्स ट्रू. म्हणजे प्लॅटॉनिक फ्रेंडशिप तशी राहील खूप काळ, ह्याच्यासाठी दोन्ही लोक खूप क्लिअर पाहिजेत आणि बाउंड्रीज खूप क्रिस्पपणे क्लिअर हवे आहेत. नाही तर काय होतं ना, जेव्हा इमोशनल इंटिमेसी असते, जेव्हा असं मला वाटते की मी समोरच्या माणसाला, स्पेसिफिकली एखाद्या मेलला, मी माझ्या मनातलं सगळं बोलू शकते, तो त्याच्या मनातलं सगळं बोलू शकतो, खूप ब्राईट चान्सेस आहे टू मेल्ट डाऊन टू अ पॉईंट. म्हणजे ते थोडंसं फिलिंग्स डेव्हलप नाही होणार किंवा अजिबात होऊ शकत नाही त्याला, म्हणजे हे असं नाही आहे, त्याला नाकारता येत नाही आपल्याला. तर तिथे बाउंड्रीज खूप क्लिअर पाहिजेत. दुसरं खूप महत्त्वाचं, किती वेळ ते बरोबर स्पेंड करत आहेत, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. फिजिकल प्रॉक्सिमिटी किती आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ मीटिंग काय आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, त्यावर हे डिपेंड करतं. तर हे नाही होऊ शकत असं अजिबात नाही आहे. पण हां, जर असेल तर तिथे ह्या गोष्टींना आणि खूप कमी लोक मेंटली तितकी हार्ड असतात, स्ट्रॉंग असतात की त्यांना हे जमतं की हे इथपर्यंत यायचं आणि ह्याच्या पुढे मला जायचं नाही आहे. हे सगळ्यांना नाही जमत. तर कदाचित प्लॅटॉनिक फ्रेंडशिप शुड बी, इट इज अ व्हेरी गुड थिंग. यू आस्क मी, म्हणजे तुम्ही मला विचाराल की मेल फिमेल फ्रेंडशिप्स असायला पाहिजेत, असायलाच पाहिजेत. बिकॉज व्हॉट दे बोथ हॅव टू ऑफर टू इच अदर, कदाचित ते नॉर्मल रिलेशनशिप्समध्ये ते नाही होणार. स्पेसिफिकली आपण ज्या एज ग्रुपबद्दल बोलतोय, म्हणजे 40 नंतर ते अवघड आहे होणं. तर ती मैत्री असली पाहिजे, येस असली पाहिजे, पण त्याची बाउंड्रीज क्लिअर असली पाहिजे. जसं आता तू बाउंड्रीज बद्दल बोलली, तर या बाउंड्रीज बद्दल तू अजून काही सांगू शकतेस? हो, बाउंड्रीज कशा असल्या पाहिजेत तर 3 टाईपच्या बाउंड्रीज आहेत. सोशल बाउंड्री आहे, सायकॉलॉजिकल बाउंड्री आहे आणि फिजिकल बाउंड्री आहे. आता सोशल बाउंड्री म्हणजे काय? सोशल बाउंड्री अशी आहे की काही गोष्ट किंवा काही सर्टन फॉर्म्स ऑफ बिहेवियर इन अ सोशल सेटअप त्याला कुणी नाहीच व्यवस्थित बघणार. तुम्ही कसे बसलात, कुठे बसलात, बोलण्याची किंवा इंटरॅक्शनची पद्धत काय आहे, तर ही तुम्हाला जरा एन्व्हायरमेंट बघून आणि कुठे कुठे तुम्ही भेटू शकतात, हे खूप महत्त्वाचं आहे. हे खूप छोटं वाटेल, असं वाटेल की अरे हे तर साहजिक गोष्टी माहिती नाही, पण ती लाईन कधी अशी झटकन स्लिप होईल ते नाही कळणार मग. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड, तुम्हाला फिजिकल प्रॉक्सिमिटी, जसं मी म्हटले, किती फिजिकल प्रॉक्सिमिटी असावी ती बाउंड्री ड्रॉ करणं खूप गरजेचं आहे. व्हॉट ऑल इज ओके इन फ्रेंडशिप अँड व्हॉट इज नॉट. अँड आय थिंक हे मेल्स आणि फिमेल्स त्यांना व्यवस्थित माहिती असतं की काय बाउंड्री नाही क्रॉस झाली पाहिजे. म्हणजे आय एम शुअर 40शीत आपल्याला ह्याची अवेअरनेस असते, म्हणजे मोस्टली असते. कधीच झाली नाही पाहिजे का असंही नाही आहे. दॅट्स अ बोल्ड स्टेटमेंट टू मेक, बट आय विल मेक दॅट स्टेटमेंट की असं आहे की म्हणजे इफ अट ऑल अ मॅन अँड अ वुमन आर फ्रेंड्स, दे कांट हग इच अदर, ॲब्सोल्युटली नॉट. तो अर्थ नाही आहे. पण हां, त्याची एक लाईन जी आहे किंवा त्याच्यात बाकी इमोशनल वल्नरेबिलिटी तर नाही क्रॉस होणार, हे थोडंसं आपल्याला कंटिन्युअसली त्या फ्रेंडशिपमध्ये ऑब्झर्व करणं किंवा त्याच्याबद्दल ओपन राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि तिसरं सगळ्यात मोठं, सायकॉलॉजिकल बाउंड्री. कुठले मुद्दे मी बोलू शकते आणि काय मी बोलू शकत नाही. सो आय हॅव अ मेल फ्रेंड, मी बाकी सगळं बोलू शकते, पण समजा मी आपली सेक्स लाईफ जाऊन जर त्याच्याशी डिस्कस करते, देन देर इज अ प्रॉब्लेम. आणि हे होतं. आणि असं होतं की आमच्याकडे किती म्हणजे खूप वेळा होतं, काउन्सिलिंग केसेसमध्ये हे होतं की इन अ वीक मुमेंट मला असं वाटलं कोणी जर बोलायला नाही आहे तर मी बोलून गेले आणि देन देर इज अ प्रॉब्लेम. सो दॅट शुड नॉट हॅपन. ते नाही झालं पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं जर लक्ष पण ठेवलं तर दीज आर बाउंड्रीज. आणि बाउंड्रीज कशा असाव्या आणि एक पॉईंटनंतर कुठे त्यांना थोडंसं डायल्यूट करणं ओके हेही कळायला पाहिजे. करेक्ट. सो इमोशनल चीटिंग आणि प्लॅटॉनिक बॉन्डिंग याच्यात काय फरक आहे? अगेन जे आपण आत्ता बोललो की इमोशनल कसं आहे ना, प्लॅटॉनिक बॉन्डिंग इज जिथे एव्हरीथिंग इज देअर बट देन यू आर नॉट क्रॉसिंग दॅट लाईन ऑफ यु नो like getting romantic, physical intimacy, but everything else. Yes, physical intimacy and that romantic angle खूप
म्हणजे बोलता बोलता तो कसं आहे ना, मी नेहमी असं म्हणते की लॅडर ऑलवेज गोज अप. एक पॉईंट नंतर तुम्हाला कळत नाही ती लॅडरवर कधी आता आपण पाऊल मागे टाकायला पाहिजे, ते कळलं पाहिजे. दॅट्स इट. ते खूप खूप गरजेचं आहे. कुठे कुठे जास्ती गरजेचं आहे, जिथे समजा आता हे आपल्याला लक्षात येत नाही, तुमचा पार्टनर जर खूप अनअवेलेबल असेल इमोशनली, तर ह्याची चान्सेस खूप जास्ती होतात. मग ते नको व्हायला. मग ह्याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे की वेअर कॅन आय स्लिप. नॉट एव्हरीबडी, सगळे नाहीच होणार. सगळे स्लिप होणार का? अजिबात नाही. किती काही वल्नरेबिलिटीज असतील तरी सगळेच त्या वाहवात वाहून जातील का? असं अजिबात नाही आहे. बट देन येस, इट कॅन हॅपन. म्हणजे आपण जर बोलतोय तर ते माहिती असणं गरजेचं आहे की होऊ शकतं, हे घडू शकतं. तर ते बट देन जेव्हा आपण म्हणतोय की इमोशनली ते आपण चुकायला नको, म्हणजे काय की ती लाईन क्रॉस व्हायला नको ॲट एनी वीक मुवमेंट. हे इट्स अ व्हेरी थिन लाईन, व्हेरी थिन लाईन, व्हेरी थिन लाईन. आणि ती थिन लाईन म्हणजे जेव्हा तुम्ही बाउंड्रीज जर तुम्ही सेट केल्या ना, तुम्हाला कळलं की कुठे आम्हाला ह्या लाईनला क्रॉस करायचं नाही आहे, इट बिकम्स मॅनेजेबल. येस. आणि ना लग्नानंतर असं होतं युजली की आपला पार्टनर किंवा जोडीदार हाच आपला बेस्ट फ्रेंड, हाच आपला सल्लागार, हाच इमोशनल सपोर्ट असं असायला हवं किंवा असतं मोस्ट ऑफ द टाईम. तर एखाद्या व्यक्तीच्या सगळ्याच भावनिक गरजा ज्या आहेत त्या जोडीदार फुलफिल करू शकतो का? नाही, आणि नाही कराव्या. नाही करू शकत. आणि हे कसं आहे ना, दिस इज टू मच ऑफ एन एक्सपेक्टेशन. हे अनफेअर पण आहे आणि अनएक्सपेक्टेड पण असायला हवं आहे. कसं करणार मला एक सांगा. इमोशन्स किती असतात नॉर्मली, म्हणजे किती इमोशन्स असतील एका माणसाच्या? म्हणजे नॉर्मली आपण विचार केला आपल्यात किती इमोशन्स आहेत? स्पेक्ट्रम आहे इमोशन्सचा, इतके इमोशन्स आहेत. मग तुम्हाला असं वाटतं एका माणसाने आयुष्यभर आणि किती वेळ, फॉर एक्झाम्पल तुम्हाला केटर करायचं, म्हणजे एक मूल रडतं आहे, 5-10 मिनिट, 15 मिनटं, 20 मिनिट, 25, अर्ध्या पाऊण तासाने जन्म देणारी आई पण कंटाळते की अरे गप्प बस आता, अजिबात रडू नको, मारीन नाही तर मी आता, राईट? सो म्हणजे मग तुम्ही आयुष्यभर 20, 30, 25, 40 वर्ष एका माणसाने सगळा स्पेक्ट्रम तुमचा हँडल करावा, म्हणजे ज्याचा चांगला पार्ट पण आहे, खराब पण आहे. अँगर इज देअर, अग्रेशन इज देअर, फ्रस्ट्रेशन आहे, कधी कधी वाटतं कंपॅशन पण असावं. त्यांनी आयुष्यात ना वेगळ्या वेगळ्या नातींचे वेगळे वेगळे रोल आहेत. कोणीतरी केअर करायला हवं, कोणीतरी कंपॅशनेट हवं. समबडी इज देअर टू लव्ह. कॅन युअर पेरेंट्स लव्ह यू लाईक हाऊ युअर पार्टनर लव्ज यू? नो. मग त्याच्याकडनं ही अपेक्षा का? की आणि लॉट ऑफ फिमेल्स किंवा इवन मेल्स पण, बायको आईसारखी असावी का असावी? म्हणजे किती किती इररॅशनल आणि लोडिंग आहे ना हे कोणावर. सगळ्या कशा, म्हणजे कसं होणार आहे? आणि देन फिमेल्स दॅट यू नो ही इज लाईक माय फादर, और दॅट इमोशनल सपोर्ट लाईक माय फादर. नो, इट कॅन नॉट अँड शुड नॉट हॅपन. हे टू मच आहे एका माणसाकडनं, एवढी अपेक्षा. आणि मग तिथे नाती ड्रेन व्हायला सुरुवात होते. करेल एक माणूस जो करत असेल ना तो करेल, पण मग काय होणार, तुम्हाला सवय पडून जाणार किंवा सवय होणार की तो तसाच वागेल किंवा ती तशीच वागेल. आणि एका पॉईंट नंतर जेव्हा आय डोंट हॅव एनिथिंग टू ऑफर, आता माझ्या ताकदच नाही आहे तेवढी, तिथे मग प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होते. तर मग नाही झालं पाहिजे. आणि म्हणून हे कळलं पाहिजे की प्रत्येक नात्याचा म्हणजे त्याची आपली एक ब्युटी आहे, त्याची आपली एक गरज आहे. आणि म्हणून फ्रेंडशिप महत्त्वाची आहे. सगळ्या नातींमधनं तुम्हाला काही ना काही मिळेल, पण जे भावनिक तुमच्या गरजा आहेत, ज्या टाईपच्या स्पेसिफिकली फिमेल्सच्या आहेत, ते कदाचित त्यासाठी मैत्री लागेल, फ्रेंडशिप लागेल तुम्हाला. राईट. जोडीदार सोबत किंवा आपल्या पार्टनरसोबत आपलं रिलेशन जे असतं ते थोडं वेगळं असतं आणि मित्रमैत्रिणींसोबत थोडं वेगळं असतं. म्हणजे तिथे अपेक्षा नसतात, तिथे कुठला ताण नसतो, एक नो जजमेंट झोन तो असतो. सो हा किती महत्त्वाचा आहे एखाद्या व्यक्तीच्या मेंटल वेलबिईंगसाठी? खूप जास्ती गरजेचं आहे. कसं आहे ना की जेव्हा आपली आणि जेव्हा आपण फ्रेंडशिप म्हणतो, हे मला बोलावं असं वाटतं असं की किती असणार असे मित्र तुमचे? 1, 2, 3, 4. फ्रेंडशिप डझंट मीन तुमच्याकडे 20 लोक तशी पाहिजेत, पण 1, 2, 3 लोक पण आहेत किंवा एक पण कोणी आहे, दॅट इज इनफ. आणि मग काय तिथे काय म्हणजे का महत्त्वाचं आहे ते ह्यासाठी महत्त्वाचं आहे की तेव्हा जेव्हा आपल्याला बाकीचे जे डिमांड्स किंवा बाकीचे जे ऑब्जेक्टिव्स बाकी जगाने आपल्यासाठी ठेवलेले आहेत की हे फुलफिल करायचे आहेत, तिथे आपल्याला त्या फुलफिलमेंटची गरज नाही आहे. तिथे आपल्याला कुठल्याही
कसं म्हणतो ना, ABCD स्टँडर्ड्सवर जाऊन स्वतःला प्रूव्ह करायची गरज नाही आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचा, गिल्ट फॅक्टर कमी आहे, खूप कमी आहे गिल्ट. म्हणजे विचार करा, यू टॉक टू एनी मदर, एनी वाईफ, की अरे आज असं आहे तर मी आज डबा द्यायला विसरले, किंवा आज मी घरी पोचले तोवर समजा त्यांचं सगळ्यांचं जेवण झालं होतं, किंवा असं आहे की मला आज खूप वेळ बोलता आलं नाही, टाईम नाही स्पेंड करता आला, किंवा आज मला झोपायचंच आहे, मी 8ला घरी पोचले बट देन आय वॉन्ट टू स्लीप ॲट 8, बट दे विल स्लीप विथ द गिल्ट. मी मुलाला आज वेळ दिला नाही, किंवा मला न बोलता किंवा माझ्याबरोबर आज नाही गप्पा मारत, तो गेला किंवा गेली आहे माझी मुलगी, देर इज अ गिल्ट. आईवडिलांना आज मी एवढा वेळ देऊ शकले नाही, की अरे आज सकाळपासून एकही कॉल केला नाही मी, आज एकदाही माझं बोलणं झालं नाही, मी घरी कॉलच केलं नाही आहे. मग ह्या गोष्टींचं गिल्ट, कुठे ना कुठे ती गिल्ट राहते. फ्रेंडशिपमध्ये ती गिल्ट राहत नाही, आणि नाही आहे त्या नात्याचा, द ब्युटी ऑफ दॅट रिलेशनशिप इज सो दॅट चांगला जर एक फ्रेंड पण तुमचा तसा कोणी आहे तर तिथे ती गिल्ट येत नाही. तुम्ही फक्त एकदा मेसेज करता, अरे आज नाही हां, उद्या बोलूया, डन. तो बॅगेज नाही आहे, तर इमोशनल बॅगेज नाही घेऊन जात आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परत आपण असं म्हणतो ते का महत्त्वाचं आहे, का महत्त्वाचं आहे हे आपण बोलतो आहे, हेही बोलणं गरजेचं आहे की म्हणजे त्याला आपण किती वेळ दिला पाहिजे, त्याला प्रायोरिटाईज केलं पाहिजे, त्याला वेळ कसा दिला पाहिजे. जसं मी सगळ्यांना सांगते नॉर्मली काउन्सिलिंग सेशन्सना, टेक्स्ट करू नका एकमेकाला अजिबात, म्हणजे बॅन करा पाहिजे तर. बेटर व्हॉइस टेक्स्ट करा. म्हणजे आता व्हॉट्सॲपवर जग चाललं आहे, पण तुम्हाला वेळ नाही ना टाईप करण्यात, पण एवढी एनर्जी घालवू नका. स्विच ऑन द माईक, रेकॉर्ड अँड सेंड, बिकॉज त्यात जे कनेक्ट आहे ते टाईपमध्ये नसेल. आई तू कशी आहेस हे वेब मेसेज, आणि आई कशी आहेस ग तू हे बोलण्यात द बॉल गेम चेंजेस. सो ते खूप महत्त्वाचं आहे. मग तिथे भेटा आणि इंटेन्शनली भेटा, फ्रिक्वेन्सी ठरवा, किती मला भेटायचं आहे, किती बोलायचं आहे, कधी जाणार, तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं आपण म्हणालो की फिमेलसाठी दॅट हॉर्मोन सायकलला पण इम्पॉर्टंट आहे, ते ऑक्सिटोसिन, डोपामाइन, दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे ते रिवॉर्ड सेंटर्स आहेत तुमचे ब्रेनचे, ते त्यांनी ट्रिगर होणार आहेत. तुम्हाला जसं वाटतं, खूपदा असं वाटतं कोणाला समजतच नाही, का नाही समजत, मी थोडंसं त्याला म्हणजे थोडं डायग्रेस करीन कदाचित त्या विषयाला, पण आय विल कम बॅक टू द पॉईंट. खूप सगळ्या फिमेल्स बोलताना असं वाटतं की मी आपल्या पार्टनरशी डिस्कस करते पण त्याला कळत नाही. आता कळत नाही असा भाग नाही आहे. काय होतं ना, मेन अँड विमेन दे थिंक इन व्हेरी डिफरंट वेज. फिमेल्स मोस्ट ऑफ द टाइम्स, नॉट ऑलवेज, बट थोडंसं इमोशन फोकस्ड असतात. मेन इज सोल्युशन फोकस्ड. जसं फॉर एक्झाम्पल, आत्ता थोड्या दिवसांपूर्वी म्हणजे एक केसमध्ये एका फिमेलनी सांगितलं, मी त्याला सांगते मला किती काम आहे, मला तर मॅनेज करायला जमत नाही, आय बीन गिवन अ सिनियर रोल इन माय ऑर्गनायझेशन, अजिबात वेळ मिळत नाही आहे, 4-4 तास कॉल्स चालतात आणि सगळं, आणि कसं मग मला जमत नाही, माझ्या मुलाला बाकी काही खायला म्हणजे जे काय घरात मेड वगैरे कोणी करेल ते त्याला आवडत नाही, मला वाईट वाटतं. अँड देन ही वॉज टेलिंग मी, मग तू बाईला तुझ्यासारखं शिकव, तू एक काम कर, 2 दिवस सुट्टी घे आणि तिला सांग कसं तिने करायचं, तू मसाले वगैरे तिला आधी करून सांग, ह्याच्यात काय आहे, इतका विचार करू नको. तो एकदाच बोलला आहे, त्याला खरंच असं वाटतं असं नाही आहे मुलाला. मग ती म्हणाली मला हे नको आहे ना, त्याला समजत नाही आहे. समजत नाही असं नाही आहे, ही इज ट्राईंग टू ऑफर अ सोल्युशन. तो बिचारा त्याचे प्रयत्न करतोय की अगं बाई असं ह्याला सॉर्ट कर. मग तिला ते नको आहे. व्हॉट शी वॉन्ट्स इज जस्ट लिसन. आय डोंट वॉन्ट, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स फिमेल्स दे डोंट वॉन्ट आन्सर्स. आम्ही बघू मला काय करायचंय, मला चुगल्या करायचंय तर चुगल्या कर, फक्त ऐकून घे मी काय म्हणते आणि थोडंसं बोल बरोबर. हो ना, खरंच खूप प्रॉब्लेम आहे, असं काय प्रॉब्लेम आहे. पण दॅट्स नॉट व्हेरी टिपिकली मेल. दे विल ऑफर अ सोल्युशन. फिमेल्स डोंट नीड सोल्युशन. आणि म्हणून मैत्री कंपल्सरी आहे. जिथे मला कोणी सोल्युशन देणार नाही, फक्त ऐकून घेणार, जिथे मला काही दुसरं करायचं नाही, पण मला मनातचा फिल्टर ऑन न करता जसं वाटतंय मी बोलू शकते. आणि कधीतरी बोलल्यानंतर आपलंच सोल्युशन आपल्याला मिळतं सुद्धा. आणि हो, सोल्युशन मिळतं. आणि कधी कधी सोल्युशनची गरज आहे. म्हणजे वेंटिंग ऑफ, ह्याला इतकं आपण अंडररेट करतो ना, पण हे खूप महत्त्वाचं आहे. जस्ट बोलणं. आपण बोलून आणि फ्री झालो आहे, यू फील बेटर, म्हणजे तिथेच बरं वाटतं. सो दॅट इज इम्पॉर्टंट. आणि त्यासाठी फ्रेंड्स हव्यात. मग आपल्याकडे ना महिला जेव्हा करिअर सांभाळतात आहे, कुटुंब सगळे हे जेव्हा ते मॅनेज करतात आहे, तर ते कुठेतरी आपली फ्रेंडशिपची गरज ना बाजूला ठेवतात. तर अशा महिलांना तू काय सजेस्ट करशील?
मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना, आधी हे एक्सेप्ट करून घेणं की मेक युअर सेल्फ अ प्रायोरिटी. फ्रेंडशिप पण तुम्ही प्रायोरिटी कधी, तुम्हाला हे कळलं पाहिजे की मी जर ठीक राहीन तर हे ठीक चालेल. हे खूप बायकांना म्हणजे हे अवघड आहे. आणि तुला असं वाटेल की आपण बोलतोय तर काही छोटा ग्रुप असेल ज्यांना हे वाटत असेल, अजिबात असं नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं माझा जितका एक्सपिरियन्स आहे इतक्या वर्षांचा स्पेसिफिकली फिमेल्सबरोबर काम करायचा, अगेन वेगळ्या वेगळ्या जॉब्समधनं, वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीज, त्यांची म्हणजे मुलांचे आणि आईवडिलांचे किंवा स्पाउसेसचे एजेस वेगळे वेगळे असतील, काही सिंगल पेरेंट्स आहेत. पण मुद्दा सगळ्यात कॉमन काय आहे, यू आर दी लास्ट ऑन युअर प्रायोरिटी लिस्ट. लास्ट म्हणजे काही त्यांना सांगितलं तर असं वाटतं हां मग मला वेळच मिळत नाही, पण वेळ काढावा लागेल. तर सगळ्यात आधी मेक युअर सेल्फ अ प्रायोरिटी अँड अंडरस्टँड दॅट्स नॉट सेल्फिश. म्हणजे असं म्हणतो ना, पण समजा ज्या नीववर बिल्डिंग उभी आहे त्या नीवला स्ट्रॉंग असणं गरजेचंच आहे. मग ती नीव स्ट्रॉंग नाही तर बाकी पुढे कसं होणार ना. सो फिमेल प्रोबॅबली इज अ बॅकबोन ऑफ लॉट ऑफ फॅमिलीज किंवा त्या सिस्टममध्ये. मग तुम्ही धड राहणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी फक्त फिजिकल फिटनेसच एक पार्ट नाही आहे, मेंटल फिटनेस पण आहे. आणि त्या मेंटल फिटनेसला कसं म्हणतो ना, वॅक्सिनसारखं थोडंसं काम करणारी मैत्री आहे, तशी फ्रेंडशिप आहे. मग त्याला वेळ द्यायलाच हवं. कसं द्यायला हवं, परत तेच फिजिकल मीटिंग. ट्राय ॲज मच ॲज यू कॅन मीट फिजिकली. आणि कदाचित ना तुम्ही त्याच्यासाठी किती क्वालिटी मेजर करू नका इनिशियली. म्हणजे सगळ्यात सोप्पा मार्ग सांगते, इनिशियली क्वालिटी मेजर करू नका, क्वांटिटी मेजर करू नका. किती वेळ, किती गप्पा, भेटा एकदा, जा, निघा. इट विल टेक टाईम. कारण ना हॅबिट फॉर्मेशन असते. ही हॅबिट फॉर्मेशन झालेली आहे ऑलरेडी, की नाही भेटायचं, नाही जायचं, फोनवर बोलायचं, जाऊ दे ग आता दमली आहे. पण समजा आता आज ऑफिसमधनं कॉल आला की हा कॉल उचलायचा आहे, घ्यायचंच आहे किंवा हे काम करायचं, मग तुम्ही रडून धडून करणारच ना. विल यू लीव इट? यू विल डू इट. सो वाय नॉट दिस? सो मेक इट अ प्रायोरिटी फर्स्ट. दुसरं, हे इंटेन्शनल असलं पाहिजे. ती कॉल करेल मग मी जाईन, तो कॉल करेल मग, अरे तू कर ना कॉल, तू बोल ना, तू सांग 4 वेळा, काय हरकत आहे. सो यु नो that worry should not be there, that I will be evaluated. मग मी बोलू का, मग मीच नेहमी का इनिशिएट करायचं. आणि हे प्रश्न आपण लहान असताना नाही येत, कधीच येत नाही, कधी येत नाही की मी कोणाकडे जाऊ का. झोपले असतील आजी आजोबा कोणाकडे, मुलाला जर 4ला जाऊन 3ला बेल वाजवायची आहे ते वाजवतील. मग म्हणजे ती बेल वाजवण्याची ताकद आजही असली पाहिजे की यू हॅव टू नॉक ॲट इच अदर्स हार्ट. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. एकदा नाही कोणी हो म्हणणार, तिसऱ्यांदा चौथ्यांदा कदाचित होईल, तर ती तयारी असली पाहिजे. आणि त्यात जे खूप असं आहे ना की किती आपण कुणाकुणाला प्रयत्न करू शकतो. तुम्हाला जे सगळ्यात सोपं आहे ना इनिशियली ते करा, ज्यांच्याशी तुम्हाला वाटतं हे इझी आहेत. आणि मी आय कॅन बी माय सेल्फ विथ माय वल्नरेबिलिटीज. मला जिथे हे सांगायला अजिबात असं थोडा पण संकोच होणार नाही की आय एम नॉट गुड, मला नाही ठीक वाटत आहे, मला दररोज की माझं भांडणच झालं आहे, किंवा समटाईम्स काही लॉट ऑफ फिमेल्स फायनान्शियल स्ट्रगल आहे, इमोशनल स्ट्रगल आहे, कधीकधी असं आहे ऑफिस स्ट्रगल्स आहेत. म्हणजे ते इझी नाही आहे ना. फॉर अ फिमेल इट्स व्हेरी डिफिकल्ट. मग मला हे सगळं करताना हे 1-2 गोष्टी मॅनेज करता येतच नाहीत की अगं तू कसं करतेस, किंवा मला फक्त ऐकून घे तू, आज मला खूप रडावंसं वाटतं आहे आणि कॅन वी मीट अँड जस्ट टॉक. इट्स ओके. हे करायला हवं आहे. आणि एक मला डिझनीमधलं एक खूप छान एक त्यांचं रेग्युलेशन आहे, ते मला खूप आवडतं. जेव्हा मुलं त्यांच्याकडे जातात डिझनीला, तर त्यांचे जितके कार्टून कॅरेक्टर्स आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन्स आहेत की वेन यू हग अ चाइल्ड यू विल नॉट लीव द चाइल्ड फर्स्ट. कुठल्याही म्हणजे मुलांनी सोडवलं मग तुम्ही सोडायचं. ओके. हा एक रेग्युलेशन मला वाटतं फ्रेंडशिपमध्ये आणायला हवा आहे. यू हग टिल द टाइम द अदर पर्सन वॉन्ट्स टू लीव यू, और वेन यू नो दॅट द बॉडी लँग्वेज आपल्याला कळतं नाव द पर्सन इज कम्फर्टेबल. तो ऑक्सिटोसिन जे आहे ना ते रिलीज होणं महत्त्वाचं आहे. त्या ब्रेनला हे कळणं महत्त्वाचं आहे की तू एकटी नाही आहेस, आहे कोणीतरी तुला समजून घेतं आहे, तुला सपोर्ट आहे, अँड यू आर सेफ. जे तू बोलतेस ते बाहेर जाणार नाही, जे तू बोलतेस ते माझ्यापर्यंत, अँड आय एम नॉट इव्हॅल्युएटिंग यू ऑन दिस. काहीही बोलता आलं पाहिजे, काहीही. आणि तशी म्हणजे देर विल बी व्हेरी फ्यू रिलेशनशिप्स लाईक दिस. पण मग
एखादी असलाच पाहिजे, एखादं नातं तसं पाहिजे माणसाला. थँक्यू सो मच जुही, तू आज इथे आलीस आणि फ्रेंडशिपवर इतक्या छान गप्पा मारल्यास आमच्यासोबत. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर कॉलिंग मी. मैत्री ही केवळ शाळा कॉलेजपुरती मर्यादित नसते, ती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर इव्हन फॉर ग्रोनअप्स तितकीच महत्त्वाची असते. म्हणून मैत्रीला प्राधान्य द्या, कारण हेच एक नातं आहे जे संघर्षात तुमच्यासोबत खंबीरपणे उभं राहणार आहे. आणि हेच नातं तुमच्या भावनांना स्पेसही देतं आणि कधी कधी तर थेरपिस्टपेक्षाही चांगलं समजून घेतं. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, सॅसे सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.